नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले की एक छोटासा मुलगा प्रल्हाद, वडील त्याच्या विरोधात असूनही त्याची भगवंतावरची अढळ श्रद्धा अजिबात कमी झालेली नव्हती. त्याच्यावर अनेक संकटे आली, तरीही तो एकच म्हणत राहिला, नारायण नारायण. आणि त्याचं एकच म्हणणं होतं की भगवंत सगळीकडे आहेत. पुढच्या भागाकडे वळण्याच्या आधी आपण भगवंताचे नामस्मरण करूयात आणि त्यानंतर आपण कथेच्या पुढच्या भागाकडे वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज आपण बघणार आहोत की श्रद्धेचा कधीही शेवट नसतो आणि श्रद्धेमुळे प्रत्यक्ष भगवंताला अवतार घ्यावा लागतो. भक्ती ज्या वेळेला वाढते त्यावेळेला भगवंत प्रत्यक्ष भगवंत अवतार घेतात. हे आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत आणि अनुभवणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण बघितले की हिरण्यकश्यपूचा खूप संताप वाढलेला होता. तो प्रत्येक वेळेला त्याला विचारत होता की तू म्हणतोस तुझे भगवान सगळीकडे आहेत, मला सांग कुठे आहेत. प्रल्हाद हेच सांगत होता की पिताश्री, भगवंत तुमच्यात पण आहेत, माझ्यात पण आहेत आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांमध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. हिरण्यकश्यपू ते ऐकून अजून संतापला, कारण त्याने प्रल्हादाला भक्तीपासून दूर करण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी म्हणून अनेक उपाय करून बघितलेले होते. विष, साप, डोंगरावरून त्याला ढकलून देणे, आगीमध्ये त्याला बसवणे, अशा अनेक उपाय त्यांनी करून बघितलेले होते. पण प्रत्येक वेळेला भगवान विष्णू त्याला वाचवायला आलेले होते आणि तो सुखरूपपणे यातून बाहेर पडलेला होता. ही गोष्टच त्याला सहन होत नव्हती की आपण इतके प्रयत्न करत आहोत, पण विष्णू, कारण तो त्यांना भगवान मानत नव्हता, तो विष्णूच असं नुसतं म्हणायचा, विष्णू ह्या प्रल्हादाला वाचवत आहे. त्याला ही एकच गोष्ट खटकत होती की माझा स्वतःचा मुलगा मला न देव मानता विष्णूला, जो माझा शत्रू आहे, त्याला तो देव मानतोय आणि त्याची तो भक्ती करतोय. परत एकदा त्याने संतापून आपल्या मुलाला प्रल्हादाला विचारले की मी तुला परत एकदा विचारतोय की तुझा देव कुठे आहे. त्याने परत शांतपणे प्रल्हादाने उत्तर दिले, पिताश्री, तो सगळीकडे आहे. हिरण्यकश्यपूने त्याला संतापून विचारले, समोर एक मोठा खांब होता, या खांबात पण तुझा देव आहे का. प्रल्हादाने शांतपणे सांगितले, पिताश्री, हो, या खांबात पण भगवान विष्णू आहेत. हे ऐकल्यानंतर हिरण्यकश्यपूचा प्रचंड संताप झाला आणि त्या संतापामध्ये त्यांनी प्रल्हादाला सांगितले, तू म्हणत आहेस इथे विष्णू, तुझा देव इथे आहे, थांब, मी आता हा खांब फोडतो आणि या खांबामध्ये बघतो की तुझा देव इथे आहे का. आणि त्याने संतापून त्या खांबावर जोरात प्रहार केला आणि त्या प्रहाराचा आवाज, तो असुर होता, बलाढ्य शक्तिशाली होता, त्याच्या प्रहाराचा आवाज आणि तो खांब तुटण्याचा प्रचंड मोठा आवाज तिथे झाला. त्या आवाजाने सगळ्यांचे कान बंद होऊन गेले, कानावर सगळ्यांनी हात ठेवला, एवढा मोठा आवाज झाला. मी आत्ता जे वर्णन करत आहे ते वर्णन आपण एक क्षण आपल्या डोळ्यासमोर आणूयात, कारण इथे भगवंताचा एक आगळा वेगळा अवतार आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड मोठा आवाज झाला आणि त्या खांबातून एक दिव्य रूप प्रगट झाले. ते दिव्य रूप प्रगट होण्याच्या आधी जो आवाज होता, जसं काही त्या आवाजाने वाटत होतं की आकाश फाटलेलं आहे, धरती हललेली आहे, असा सगळ्यांना भास होत होता. सगळे त्या आवाजालाच घाबरून गेलेले होते. तर ज्या वेळेला ते दिव्य रूप लोकांच्या डोळ्यासमोर येणार होतं, त्यावेळेला लोकांची काय परिस्थिती होणार होती याचं फक्त आपण कल्पना करू शकतो.
आणि ज्या वेळेला त्या आवाजाने सगळ्यांनी कान बंद केले आणि डोळे बंद केले आणि थोड्या वेळानंतर त्यांना जाणवलं की काहीतरी एक वेगळा दिव्य प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे, म्हणून सगळ्यांनी डोळे उघडून बघायचा प्रयत्न केला तर त्यांना ते दिव्य रूप दिसू शकलं नाही. असं ते दिव्य रूप अद्भुत आणि भयंकर दिव्य रूप होतं. भगवान विष्णूने घेतलेला तो नरसिंह अवतार होता. ना पूर्ण पुरुष, ना पूर्ण माणूस, ना पूर्ण सिंह, म्हणजे अर्धा नर आणि अर्धा सिंह असं नरसिंह अवतार घेतलेला होता भगवंतानी आपल्या भक्तासाठी. नरसिंह अवताराच्या आता ते थोडंसं मी वर्णन माझ्या कल्पनेप्रमाणे मी या अवताराचं करणार आहे. आपण सगळेजण डोळे मिटून थोडा वेळ त्या रूपाचे आपल्या डोळ्यासमोर आणायचं, ते रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचा आपण प्रयत्न करूयात. नरसिंह अवतार, डोळ्यामध्ये प्रचंड अग्नी, प्रचंड राग, क्रोध दाटलेला, अंगावरचे केस उभे असलेला, आवाज डरकाळी फोडलेली, तो गडगडाट, डरकाळीचा गडगडाट. आणि ते रूप एवढं प्रचंड होतं, एवढं भयंकर होतं की ते रूप बघून देव देखील घाबरले. दानव तर घाबरण्याचा आपण म्हणजे ते घाबरून एवढे गलित गात्र झालेले होते, पण देवतांना प्रत्यक्ष माहिती होतं की भगवान अवतार घेणार आहेत, पण तो एवढा भयंकर अवतार असेल हे कोणालाही वाटलेलं नव्हतं. त्यामुळे देवता देखील त्या अवताराकडे बघून घाबरल्या. हिरण्यकश्यपू पण थोडा वेळा करता अवाक होऊन त्या अवताराकडे बघत राहिला आणि परत त्याचं रागामध्ये रूपांतर झालं. म्हणजे आपला मुलगा खरा ठरला. त्यांनी सांगितलं की या खांबामध्ये पण भगवान विष्णू आहेत आणि ते खरे ठरले हे बघून तो संतापून नरसिंह अवतारावर, भगवंतावर प्रहार करायला निघाला. त्याने अनेक शक्ती वापरल्या, कारण त्याला तपश्चर्येमुळे ब्रह्मदेवांच्याकडून अनेक असुरी शक्ती मिळालेल्या होत्या. त्या सगळ्या शक्ती वापरल्या. गदा वापरली, तलवार वापरली. भगवंतावर, भगवंताच्या या रूपावर, नरसिंह अवतारावर, नरसिंहांच्या अंगावर त्यांनी अनेक गोष्टींनी प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण नरसिंह अवतारातल्या भगवंतावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. हिरण्यकश्यपू आणि नरसिंह यांच्यामध्ये अत्यंत भयंकर आणि अद्भुत युद्ध सुरू झाले. हे युद्ध फक्त शक्तीचं नव्हतं, तर हे एका अहंकार आणि भक्तीचा संघर्ष होता. बरेच दिवस, बराच काळ हे युद्ध चालू राहिलं, पण शेवटी अहंकार भक्तीसमोर आणि देवासमोर काहीही टिकू शकत नाही. हे आपल्याला नेहमी आपण बघत आलेलो आहोत. प्रत्येक ठिकाणी आपण बघत आलेलो आहोत. जिथे सत्य असतं किंवा भक्ती असते, श्रद्धा असते, तिथे अहंकार टिकत नाही. हे अद्भुत युद्ध देव, देवता, दानव सगळेजण श्वास रोखून बघत होते. कोणालाही कळत नव्हतं की याचा परिणाम काय होणार आहे. पण हिरण्यकश्यपूचा अंत जवळ आलेला होता आणि त्याचा अंत करण्यासाठीच भगवंतानी हे रूप धारण केलेलं होतं, हा अवतार घेतलेला होता. कारण आपल्याला कळलेलं असेल, ब्रह्मदेवानी दिलेला हिरण्यकश्यपूला वरदान किंवा वर आपल्याला आठवत असेल की ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला दिलेला होता वर की तुला मरण येईल, पण ते कसे, म्हणजे आधी तर त्यांनी सांगितलं होतं की मला मरण आलंच नाही पाहिजे, आणि जर मला मरण येणार असेल तर मला ना मनुष्य मारेल ना प्राणी मारेल. बघा, याच्यामध्ये त्यांनी वरदान मागताना पण शेवटी तो साधा माणूस होता, तो असुर होता, आणि देवानी देताना त्याला, कारण या अशा वर घेण्याच्या मागे, वर देण्याच्या मागे कुठेतरी एक अवतार घेण्याची सूचना असते. भगवंत अवतार घेणार आहेत ही सूचना या वराच्या मागे असते, पण ती त्या साध्या हिरण्यकश्यपूला समजली नाही. त्यांनी सांगितले की मला ना मनुष्य मारेल ना प्राणी मारेल. आता हे रूप होतं अर्धा मनुष्य
आणि अर्धा प्राणी, म्हणजे अर्धा सिंह आणि अर्धा नर, नरसिंह हे रूप झालं. युद्ध चालू होतं. युद्ध संध्याकाळ झालेली होती. हळूहळू हिरण्यकश्यपू गलित गात्र होत होता. त्याच्या मरणाची वेळ जवळ आली आणि त्याने परत वर मागताना मागितलेलं होतं, मला दिवसा मरण येणार नाही आणि मला रात्री मरण येणार नाही. संध्याकाळ झालेली होती. त्यांनी सांगितलेलं होतं की मला आत घरात येणार नाही मरण किंवा घराच्या बाहेर मरण येणार नाही. ना मला शस्त्राने येईल ना अस्त्राने येईल. हे सगळे होतं. नरसिंहानी कुठेही शस्त्र, नरसिंह अवतारातल्या भगवंतानी कुठेही शस्त्राचा वापर केलेला नव्हता. संध्याकाळ झाल्यानंतर भगवंतानी, नरसिंहानी हिरण्यकश्यपूला उचलले, उंबरठ्यावर बसले, कारण ना घरात ना घराच्या बाहेर उंबरठ्यावर ते बसले. त्यांनी त्याच्या स्वतःच्या मांडीवर, ना वर ना खाली, त्यांनी हा पण एक वर मागितलेला होता की मला वर नाही येणार, खाली नाही येणार, म्हणजे मी जमिनीवर पडलेला असेल त्यावेळेलाही मरण येणार नाही आणि हवेत नाही. म्हणून नरसिंहाने त्याला मांडीवर घेतले. ते उंबरठ्यावर बसलेले होते. अस्त्र नाही, शस्त्र नाही, त्यांच्याजवळ कुठलंही अस्त्र नव्हतं, शस्त्र नव्हतं. सिंहाची जी नखं असतात ती मोठ्या मोठ्या नखांनी त्यांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा अंत केला. म्हणजे त्यांनी मागितलेल्या वरामध्येच त्याचं मरण लपलेलं होतं, पण ते त्याला समजले नाही. अशा रीतीने भगवंतानी, नरसिंहानी हिरण्यकश्यपूचा संध्याकाळच्या वेळी नखानी फाडून अंत केला. सगळीकडे ते रौद्र रूप नरसिंहाचे बघितलेले, डरकाळ्या फोडलेल्या, पूर्ण शरीर रक्ताने भरलेलं, डोळ्यामध्ये प्रचंड राग, चेहऱ्यावर प्रचंड राग, डरकाळ्या फोडणं, हे बघून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. भगवंताला शांत करणं, नरसिंहाला शांत करणं गरजेचं होतं, कारण ते अतिशय संतापलेले होते. पण कोणीही पुढे जायला तयार होत नव्हतं. नरसिंहांना शांत कसं करायचं हे कोडं सगळ्यांना पडलेलं होतं. ब्रह्मदेव, महादेव देखील जवळ जायला घाबरायला लागले होते. त्यांनी देवी लक्ष्मीला विनंती केली की माते, आपण नरसिंहाजवळ जाऊन त्यांना शांत करावे. पण त्या उग्र रूपाला प्रत्यक्ष देवी देखील घाबरल्या, त्या पण त्यांच्या जवळ जाऊ शकल्या नाहीत. अशा वेळेस महादेवांना आणि ब्रह्मदेवांना एक उपाय सुचला आणि त्यांनी प्रल्हादाला विनंती केली की बाळा, तुझ्याच साठी देवानी हा अवतार घेतलेला आहे, तर तूच जाऊन त्यांना शांत करू शकतोस. विचार करा, एक उग्र रूप, एक महाभयंकर दिव्य रूप, ज्याच्या जवळ जाण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं, अशा दिव्य रूपाजवळ एक लहानसा बाळ जाऊन त्यांना शांत करणार होता. त्याच्या भक्तीमध्ये किती शक्ती होती की त्याच्या भक्तीतल्या शक्तीने हा एवढा उग्र रूपातला अवतार, देवांचा अवतार शांत होणार होता. प्रल्हाद हळूहळू पुढे जायला लागला. त्याच्या मनामध्ये कुठेही भीती नव्हती, त्याचं घाबरणं नव्हतं. त्याला त्या रूपाचे, उग्र रूपाचे सगळे मोठे लोक घाबरत होते, पण तो लहान जीव त्याला घाबरत नव्हता. तो शांतपणे प्रेमाने भगवंतांच्या जवळ, नरसिंहांच्या जवळ गेला आणि त्यांनी नरसिंहांच्या पायावर आपले डोके ठेवून साष्टांग दंडवत घातला. त्याच्या स्पर्शाने, त्याच्या भक्तीतल्या प्रेमाने नरसिंह अवतारातले भगवंत शांत झाले. त्याच्या स्पर्शाने भगवंताचा राग शांत झाला, कारण त्यांना लक्षात आलेले होते की या स्पर्शामध्ये फक्त भक्ताचं, आपल्या भक्ताचं, आपल्या प्रल्हादाचं प्रेम आहे. शांतपणे थोडा वेळ झाला, सगळ्यांना लक्षात आले की नरसिंह शांत झालेले आहे, त्यांचं उग्र रूप थोडसे शांत झालेले आहे, त्यांचा राग निवला आहे. त्यानंतर
नरसिंहानी प्रल्हादाला प्रेमाने उचलले आणि आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांनी त्याला विचारले, बाळा प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, माग तुला काय वरदान हवे आहे. अशा वेळेस विचार करा, एक छोटासा मुलगा ज्यावेळेला प्रत्यक्ष देव त्याला विचारतोय की तुला काय वरदान हवंय, त्यावेळेला आपल्यासारख्याला जर प्रत्यक्ष देव समोर उभे राहिले तर आपण किती, देवाने आपल्याला जर विचारलं की तुला वरदान मी देतोय किंवा तुला काय वरदान पाहिजे सांग, तर आपण कितीतरी गोष्टी मागतो. म्हणूनच आपण सामान्य आहोत आणि भक्त प्रल्हादासारखे किंवा ध्रुव बाळासारखे असे भक्त असामान्य म्हणून ओळखले जातात. प्रल्हाद नम्रपणे देवाला म्हणतो की देवा मला काहीही नको, फक्त एवढंच दे की माझ्या मनामध्ये तुझे स्मरण कायम राहू दे. त्याने अजून एक वर मागितला. किती मनानी निर्मळ आपण म्हणायला पाहिजे की हा भक्त किती निर्मळ आणि खरंच किती त्याची असामान्यता आहे. त्यांनी एक हृदयस्पर्शी वर मागितला भगवंताला. त्यांनी नरसिंहांना सांगितले, देवा माझ्या वडिलांना मोक्ष द्या. त्यांनी अजाणतेपणी तुमचा द्वेष केला, त्यांनी अजाणतेपणी माझ्यावर अत्याचार केले, पण त्यांच्यावर तुम्ही कधीही रागवू नका, त्यांना मोक्ष द्या. हे ऐकून भगवान नरसिंह देखील प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रल्हादाला वर दिला की प्रल्हादा, तुझ्यासारखा भक्त ज्या कुळात जन्माला येईल त्यांच्या अनेक कुळांचा उद्धार होत असतो आणि तुझ्यामुळे तुझ्या अनेक मागच्या आणि पुढच्या कुळांचा उद्धार होणार आहे. यातून आपल्याला एक छान संदेश मिळतोय. प्रल्हादाने आपल्या वडिलांनी आपल्याला एवढा त्रास दिला म्हणून त्याचा बदला घेतला नाही किंवा बदला मागितला नाही. नरसिंहाला त्याने सत्ता मागितली नाही, त्यांनी फक्त मागितलं की तुमचं स्मरण मला कायम राहो, मनामध्ये तुमचे स्थान माझ्या कायम राहो, माझ्या मनामध्ये कुठलीही दुसरे इच्छा येऊ नये, फक्त तुमच्या तुमचे नामस्मरण मी कायम करत राहो, असाच मला वर द्या. असा एवढा त्या छोट्याशा बाळाने वरदान मागितले प्रत्यक्ष देवाला. आणि हीच खरी भक्ती आहे. आपण नेहमी बघतो, मी आत्ताच तुम्हाला म्हटले की जर समजा आपल्यासमोर प्रत्यक्ष भगवंत आले आणि भगवंतानी आपल्याला विचारले की मी तुला वर देतोय, तुला काय पाहिजे ते माग, तर आपण आठवून 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 अनेक गोष्टी त्यांच्या समोर मागायला लागतो. मी मागे पण तुम्हाला सांगितलं, आपण मंदिरात जातो, नुसतं पाया पडण्यासाठी जात नाही. एका क्षणामध्ये आपल्या मनामधून बऱ्याच गोष्टींची मागणी देवापर्यंत पोहोचलेली असते. पण आपल्याला प्रल्हाद काय शिकवतो की देवळामध्ये किंवा देवाजवळ जा ते फक्त त्याला मिळवण्यासाठी जा, काही मागण्यासाठी म्हणून कधीही जाऊ नका. एक शेवटचं खरंच सत्य मी तुम्हाला मागे पण सांगितलं, आज पण सांगतेय की श्रीमद भागवत आपल्याला अनेक सत्य, अनेक संदेश देतात, फक्त ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. श्रद्धा खरी असेल, एक कायम लक्षात ठेवा, श्रद्धा खरी असेल तर तुम्हाला देवाला शोधायला जावं लागत नाही, देव कुठे आहे म्हणून बघायला जावं लागत नाही. तुमच्या श्रद्धेवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष देव तुमच्या जवळ येतात. अशा प्रकारे आजची ही प्रल्हादाची कथा इथेच संपवत आहोत आपण. या पुढच्या भागामध्ये आपण भगवंतांच्या पुढच्या काही दिव्य अवतारांचे वर्णन बघणार आहोत आणि त्यांनी तो दिव्य अवतार का घेतला हे पण आपण बघणार आहोत. आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही, एक संदेश म्हणायला हरकत नाही की जो मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत आहे. जर आपली श्रद्धा ठाम असेल, आपली श्रद्धा भगवंताच्या चरणी खरी असेल तर अशक्य कुठलीही गोष्ट नाही. भगवंत आपल्याला भेटणारच ही श्रद्धा जर आपण ठेवली तर या ना त्या रूपाने, या ना त्या मार्गाने भगवंत
आपल्याला भेटतात. ही श्रद्धा आपल्याला मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाते. जशी ती प्रल्हादाला, ध्रुव बाळाला अशा अनेक भक्तांना घेऊन गेली, तशीच ती आपल्याला घेऊन जाते. फक्त आपल्याला ती अढळ श्रद्धा आणि मनापासून भक्ती करणं अतिशय गरजेचं असतं. भेटूयात पुढच्या भागामध्ये भगवंताचे अनेक दिव्य अवतार आणि त्यांचे कार्य यासहित. तोपर्यंत मला अनुमती द्या, पण त्याआधी आपण भगवंताचे नामस्मरण करूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.